परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे। श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे। परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना, भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण 100 पत्रे आहेत। स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत। काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत। प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे। एवंच ही सर्वही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत। सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही। साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे। परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर। जय जय रघुवीर समर्थ। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 37। श्री शंकर पंडित सज्जनगड यांना पत्र। श्रीराम समर्थ। चिरंजीव शंकर पंडितास आशीर्वाद। तू दिलेली चिठ्ठी चिरंजीव नारायणास पोचती करण्यास सांगितले आहे। 1. मुखेन वायुं संग्रह्य घ्राणरंध्रेण रेचयेत। योगोपनिषद श्लोक 95। नाकाने घेऊन तोंडाने श्वास सोडण्याचा विधी कोठेही माझ्या पाहण्यात नाही। तोंडाने कधीच श्वास सोडू नये असे मात्र पुष्कळ ठिकाणी पाहिले आहे। दोन्ही दातांच्या पंक्तीत हळूच दाबून म्हणजे वरची खालच्यावर ठेवून त्यांच्या छिद्रांच्या द्वारे ओठ उघडे ठेवून वारा आत ओढावा, वेगाने नव्हे सावकाश, आणि मग नाकाने तसाच सावकाश सोडावा। शक्यतो सावकाश घेऊन शक्यतो पोटातला वायू नाकपुड्यांनी सोडावा। होत असलेल्या अभ्यासात तोंडाने घेऊन नाकाने सोडण्याची एवढी सुधारणा कर। 2. निहार धूमार्क अनिलानिलानां खद्योत विद्युत स्फटिक शशीनां एतानि रूपाणि पुरस्सराणि ब्रह्मण्यभिव्यक्तिकराणि योगे। श्वेताश्वेत उपनिषद अध्याय 2 श्लोक 11। योगाभ्यासाने निहार म्हणजे धुके, धूम म्हणजे धूर, अर्क म्हणजे सूर्य, अनल म्हणजेच अग्नी, अनिल
अर्थात वायू यांच्या वर्णाप्रमाणे रंगांप्रमाणे दृश्ये दिसू लागतात. वायूचा नीलवर्ण मानला आहे. बाकी सर्व रंग परिचयाचे आहेत. खद्योत म्हणजे काजवा, विद्युत म्हणजे वीज, स्फटिक, शशीचंद्र यांच्या वर्णासारखे वर्ण दिसतात. वर्ण म्हणजेच रंग. त्या त्या रंगाची दृश्ये अशी अंधारात किंवा डोळे मिटले असताना दिसू लागली म्हणजे ती ब्रह्मसाक्षात्काराची पूर्वचिन्हे होत. तुला यापैकी तांबडा प्रकाश दिसला आणि त्यात श्रीरामांचे सगुण बाह्यरूप दृष्टीस पडले, हे उत्तमच झाले. 3. तू प्रणवाचा दीर्घ उच्चार मोठ्या आवाजात करतोस असे वाटते. तसेच करण्यास हरकत काही नाही, मात्र त्यास एकांतच पाहिजे. ब्रह्मपिशाकडे एकांत आहे. प्रदक्षिणेच्या वाटेत माणसांची रहदारी असते. पाऊस वारा अधिक असल्यास श्री समर्थांच्या पुढच्या गाभाऱ्यात सकाळी बसावे. माझी गोष्ट निराळी, पण इतरांना आलेले दृष्टांत सांगू नकोस. 4. खांद्यापासून नखाग्रापर्यंत 12 वेळा व नंतर मनगटापासून अंगठ्यांच्या नखांपर्यंत शक्यतो नमः शांताय या मंत्राच्या उच्चाराने पुन्हा पुन्हा हात फिरवीत जा. भस्म असल्यास ते हाताला लावून हात फिरव, लवकर बरे होईल. 5. शवासन घालून वायुमिश्रित जाणीवेचा म्हणजे मूळ स्फूर्तिरूप मायेचा अहम ब्रह्मास्मी हा विचार करतोस ते ठीक आहे. वायूचे चांचल्य म्हणजे स्फुरणाचा अभाव, तो घालवून एक निश्चल जाणीवरूप आनंदच उरवावा. तेच मायारहित परब्रह्म शिल्लक राहते. पंचभूतांचा विचार याच्यापेक्षा फार अलीकडचा म्हणजे फार खालचा आहे. तो कशाला? एकदम मुळाशीच गाठ घालणे उत्तम नव्हे काय? अहम ब्रह्म अस्मि, मी ब्रह्म आहे, केवळ आनंदरूप आहे, असेच अनुसंधान करण्याविषयी उपनिषद सांगते. अहम ब्रह्मास्मित्यनुसंधानं कुर्यात, सोहम आत्मा ज्ञानघन, अजन्मातो तूची जाण, हेची साधूचे वचन, दृढ धरावे श्रीराम, असे श्री समर्थांचेही सांगणे आहे. 6. कुटीत तांब्याची लोटी इत्यादी काही असल्यास पाठवून देतो. मंडळात शोध कर, तिथे असल्यास ते देतील, नसेल तर माझ्या खात्यावर खर्च घालून एक तांब्या आणून देण्यास सांग, आणून देतील. लोकरीचे कापड असल्यास पाठवून देतो, नसल्यास मंडळाने लोकरीची आसने वाटली आहेत. घोंगडी वजा असणारे ते आसन तुला मिळाले नसल्यास तू मागून घे. ते रात्री पडून राहावयाचे, तांब्याला गुंडाळले म्हणजे झाले. एक काम 2 काज. 7. मौनासंबंधी पोहे संपल्यास तो डबा ठेवला म्हणजे पोहे संपल्याची खूण पटावी. महिना संपला म्हणजे पैशाची खूण म्हणून करून दाखवावी. अथवा महिना संपला की लक्ष्मीनारायणाकडे पैसे मागण्यास सांगून ठेवावे. महिन्याच्या आतच महिना झाला म्हणून पैसे वसूल करणारी घाई असू नये. रामस्वामीचा महिना आणि तुझा एकच करावा, म्हणजे महिना झाला किंवा नाही याचा विचार करावा लागणार नाही. आधी 2 महिने मौनाचा संकल्प करावा. त्रास झाला नाही तर पुढे आणखी 2 महिने वाढवावा. मौनाचे महत्त्व फार वर्णिले आहे. कोणाशीही निष्ठुर न होण्याचे तुझे धोरण साधकाला योग्य असेच आहे. त्याने कोणापासून त्रास होत नाही, उलट मदतच होते. जनकृपा नैष्ठुर्यम उत्सृज्यताम,
निष्ठुरही होऊ नये व मनधरणीचाही प्रयत्न करू नये. अति कोणतेच वर्ज्य असते. लोकांच्या मनधरणीकडे लक्ष दिले नाही तरी आपला अभ्यास राहतो. मर्जी संपादण्याचे काम फार बिकट असते. साधकाने कोणाशीही निष्ठुर न होता मौनाने अथवा मितभाषणाने गोड राहिले व अभ्यासात असले म्हणजे लोक आदराने सोय करतात. अतिवायफळ भाषण व अतिलगट कोणाशीच नसावी. साधकाने कोणावरही प्रेम राखू नये व कोणाचाही द्वेष करू नये. प्रेमाने अथवा द्वेषाने तीच मूर्ती डोळ्यापुढे उभी राहू लागते आणि धारणा कमी होते. 8. ध्यानात देहाचे विस्मरण होऊन झोपेप्रमाणे विश्रांती मिळू लागली तर आरोग्याला तेव्हा झोपेची आवश्यकताच राहत नाही. अशी स्थिती जोपर्यंत साधलेली नसते तोपर्यंत तरुण साधकाला 4 ते 5 तास विश्रांती ही पाहिजेच. जागरणाने उष्णता वाढून डोक्यावर म्हणजे मेंदूवर परिणाम होतो. रात्री 10ला झोपून पहाटे 2:30 ते 3ला उठावे. 9. मनोलय सर्वात श्रेष्ठ साधन आहे. जप कमी झाला तरी हरकत नाही. इतर कोणताही कार्यक्रम राहिला तरी हरकत नाही. ही पत्रे जपून ठेव. श्रीधर. ओम श्रीधराय नमो नमः. श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परशिवमूर्ती नरहरियतिवर परशिवमूर्ती नरहरियतिवर निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. करुणा